आणि अक्षय कोळंबकर. आता ही मॅच प्लेइंग 11 मुन्ना देसाई 11, भूषण पाटील, किरण पवार, अंगद पाटील, रजत मुंडे, विकी भोईर, राजेश सोरटे, अमित नाईक, गौरेश नागवेकर, सिद्धेश वास्कर, सुशांत जाधव, नमित पाटील. शिवन स्पोर्ट्स प्रथमेश ठाकरे, वैभव बोंडकर, राहुल पाटील. आता हा स्टंप विजन. खेळपट्टीमध्ये काय भरपूर बदल बघायला मिळत नाही आहे. अगदी कालचीच खेळपट्टी आहे. व्यवस्थित रोलिंग करण्यात आले. छोट्या क्रॅक्स बघायला मिळत आहेत आणि त्या क्रॅक्सला जखडून ठेवण्यासाठी त्याच्यावर रोलर फिरवण्यात आलं आहे आणि भरपूर घास आहे. टिंजी ग्रीन सरफेस ज्याला आपण म्हणतो. चेंडू काल व्यवस्थितरित्या बॅटवर येत होता. एकाच चेंडू खाली राहिला होता आणि फलंदाजांसाठी नंदनवन असलेली ही खेळपट्टी. पंच अक्षय कोळंबेकर यांना तुम्ही बघत आहात. यष्ट्यांवर सुद्धा तुम्ही लोगो बघत आहात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. मेगा स्क्रीन सुद्धा थोड्या वेळात सुरू होणार आहे. हे आमचे दोन पंच आहेत. दोन्ही टीमचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे आणि त्वरित सामना सुरू व्हायचा अगोदर पाठवणं हे बंधनकारक असेल. नरेश जी, आपका हार्दिक स्वागत है. आज टूर्नामेंट का दूसरा दिन है और हम शुरुआत करने जा रहे हैं शिवांश स्पोर्ट्स और मुन्ना देसाई 11 और फिर दूसरे मुकाबले में और दो बड़ी टीमों को आप देखेंगे. तिरुपति सावर्डे ये टीम मुकाबला आज करेगी दूसरे मैच में, जहां उनको खेलना होगा डोंबिवली ग्रामीण स्टार. तो बहुत तगड़े मैचेस आज भी हैं. हर रोज पूल ऐसा ही है. ये टीम मीटिंग का दृश्य 3D का मतलब क्या है? पहली चीज़ है डी मतलब डिस्कस, चर्चा करें. दूसरा है डिसाइड, तय करें. और तीसरा है ड्राइव, जो प्लान किया, जो तय किया, उसको कार्यान्वित करें. तो 3D जो बड़े बड़े कॉरपोरेट कंपनियां होती है उसमें सुबह इस तरह टीम लीडर, ऑपरेशंस मैनेजर, प्रोजेक्ट मैनेजर्स अपनी टीम के साथ बात करते हैं. अपने सॉफ्टवेयर इंजीनियर्स, डेवलपर्स, प्लानर्स या फिर अपने एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, HR डिपार्टमेंट, उनकी इस तरह मीटिंग होती है और जो CEO या मैनेजिंग डायरेक्टर होता है वो उन्हें काम देता है. आज हमारी प्राथमिकताएं ये रहेगी. नरेश जी, आपका स्वागत है. कल का पहला दिन आपने किस तरह एंजॉय किया? थँक्यू सर. आम्ही सुद्धा आपल्या इथे मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर ओमसाई स्पोर्ट्सच्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्राउंडवरून हरीश पंड्या सरांना ऐकणं हा एक वेगळा आनंद असतो, आनंददायी अनुभव असतो आणि तो खरं तर कालपासून मला मिळतोय. यासाठी मी भाग्यवान समजेल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे मी तिसऱ्या पर्वामध्ये जोडलं जातो आणि गेल्या वर्षी म्हणजे 2020 नंतर आज या पर्वामध्ये जोडताना मला देखील विशेष आनंद होत आहे. कारण क्रिकेट सगळ्यांचा आवडीचा खेळ असतो, परंतु क्रिकेटला एक वेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट करणं काय असतं ते तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि म्हणून ही स्पर्धा एक वेगळी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की मला इथे खेळायला मिळालं पाहिजे. अगदी प्रोफेशनल खेळाडू असतात आणि मला प्रेक्षकांना सांगायला तसं काही वावगं वाटणार नाही. प्रोफेशनल खेळाडू असतात कारण त्यांचं जर प्रोफेशन असेल तर ते साहजिकच पैशाची मागणी करणारे ते खेळणार आहेत, बरोबर. पण या स्पर्धेमध्ये मी पाहतो की प्रोफेशनल खेळाडू म्हणतात की आम्हाला देखील हारू जिंकू नको, पण एक चांगली टीम पाहिजे आणि ती टीम आपण अशा प्रकारे साईड तयार करू आणि इथे खेळू. कारण इथे खेळणं महत्वाचं आहे. जसं लॉर्ड्समध्ये प्रत्येक लेदर क्रिकेटरचं, इंटरनॅशनल क्रिकेटरचं स्वप्न असतं की मला लॉर्ड्समध्ये खेळायला मिळावं, तिथं सेंचुरी करायला मिळावी. आणि इथे रत्नागिरीचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे आमच्या सगळ्यांसाठी ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ ऑफिशियल्स या सगळ्यांनाच असं वाटतं की आम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडलेलं असलं पाहिजे. आणि खरं तर इथे जोडलं जाणं हे एक मोठा अभिमानाचा क्षण आहे आणि तो क्षण मी कालपासून अनुभवतो आहे. बहुत अच्छा समापन किया आपने. ये ओपनिंग बैटर किरण पवार अपना गार्ड लेते हुए. देखिए हमारे कैमरामैन ने कितना खूबसूरत अंदाज में इसको कैप्चर किया है, देव ने. बहुत साल पहले एक फिल्म आई थी देव डी,
अगर देव डी का पार्ट 2 बनेगा तो हमारा देव उसमें एक्टिंग करेगा। इतना सुपर्ब काम कर रहा है देव। किरण पवार के साथ है रजत मुंडे। देखिए राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन रायगढ़ के दोनों खिलाड़ी हैं। किरण पवार क्रिकॉन कप में पहला दिन उनके नाम रहा था 29 मार्च, और बहुत ज़बरदस्त परफॉर्मेंस किरण पवार का रहा था पालघर के पीडीटीएसए मैदान पर। और अब थोड़ा सा सेट हो रहे हैं रजत मुंडे। टेक्निकली बहुत ही उम्दा ऐसे बल्लेबाज हैं। और पहला ओवर करेंगे शिवांश स्पोर्ट्स के लिए प्रथमेश ठाकरे। तो हमारे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत, यूट्यूब के तमाम दर्शकों का स्वागत है। और आइए शुरू करते हैं आज की पहली गेंद। प्रथमेश ठाकरे का सामना करेंगे किरण पवार। एक थर्ड मैन है, एक शॉर्ट पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ। ये ऑफ साइड की फील्ड है। पहली गेंद जाकर उनके आंख के नीचे लगी थी। मुझे आज भी याद है सुप्रीमो चषक खेलते दौरान किरण पवार को चोट लगी थी, लेकिन बहुत जल्दी उसके बाद वो उभर कर आए थे। बहुत ही खतरनाक बैटर है। इसी मैदान पर पिछली ट्रॉफी में 6 बॉल में 6 सिक्स लगाने का बहुत बड़ा पराक्रम जिस बल्लेबाज के नाम है वो है किरण पवार। ऑन साइड पर एक डीप फाइन लेग, एक शॉर्ट स्क्वायर लेग और एक वाइड मिड ऑन। इस बार टप्पा खाकर बॉल नीचे रही, बाहर मुड़ी, वाइड बॉल अंपायर द्वारा। देखिए कितना खूबसूरत समा है, डे एंड नाइट टूर्नामेंट। इस बार हाफ ट्रैकर बॉल थी, बहुत जल्दी हरकत ली थी, लेकिन हैंड आई कोऑर्डिनेशन खराब रहा। और ये डगआउट का दृश्य जहां भूषण अपने खिलाड़ियों के साथ मैच का मजा लेते हुए ओपन डगआउट से, और इसका एक अलग मजा है। स्कोर 1 विदाउट लॉस, प्रथमेश ठाकरे। इस बार बेहतरीन स्ट्रोक और ये चली सीधी मैदान के बाहर लगने वाला अफलातुन 70-76। निश्चित चांगल्या स्टार्टची गरज होती. चेंडू खरं तर गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर हाफ व्हॉली बनवला. खूप सुंदर प्रकारे फटका आपण पाहिला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, म्हणजे टायमिंग गोड होतो. मगाशी मला कोणीतरी कॅडबरी चॉकलेट दिलं. मला वाटतं कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड हे टायमिंग होतं आणि त्याचेच परिणाम आम्ही पाहिला. चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावा. बहुत ही भारी भरकम शुरुआत यहां पर मुन्ना देसाई 11 द्वारा। 7 विदाउट लॉस, किरण पवार 6 ऑफ 3। प्रथमेश ठाकरे ने शुरुआत में अच्छी गेंदें की, लेकिन उसके बाद हम देखें किस तरह वापसी करेंगे। बहुत ही बेहतरीन गेंद, बल्ले को जागते रहो का आदेश देती हुई सीधी निकली। बहुत बढ़िया टप्पा खा रही है गेंद, घास रखी गई है, कत्थई सतह के ऊपर हरी घास। अब इस बार भी ले लिया। यह किरण पवार का रॉकेट सीधा मैदान के बाहर लैंड होता हुआ, और यह शानदार 70-76।
मैदानामध्ये तो निश्चित हा एक्सपेरिमेंट करणार नाही, पण तुम्ही बघा शका हा चेंडू कसा स्लॉक केला त्यानं आणि खरं तर पुढे चेंडू होता, परंतु त्याला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हम बहुत बहुत आभारी है सम्माननीय पराग जी सावंत अध्यक्ष, दीपक जी पवार उपाध्यक्ष और ओम साई स्पोर्ट्स के. इस बार बेहतरीन गेंद काटी थी और 2 खराब गेंद के बाद एक अच्छी गेंद के जरिए ओवर को पूरा किया गया. 1 ओवर 13 रन, किरण पवार 6 बॉल 12, यानी कि किरण पवार के अगर 2 6 वाले बॉल निकाल दूं तो बाकी 4 बॉल में किरण रन नहीं बना पाए. रजत मुंडे नॉट आउट है 0 पर. करंट रन रेट पर प्रोजेक्टेड स्कोर 78 का. हम बहुत बहुत आभारी है नवी मुंबई मित्र परिवार जिन्होंने मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए टीवीएस बाइक स्पॉन्सर की है, टीवीएस अपाचे. हम तहे दिल से शुक्रगुजार हैं महाराष्ट्र के उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सम्माननीय नामदार उदयजी सामंत जी एवं श्री किरण शेठ सामंत, महाराष्ट्र क्रिकेट संगठन के सदस्य. और ये देखिए स्टंप विजन रजत मुंडे, जिसने टेनिस क्रिकेट में रायगढ़ के लिए गाड़े हैं बड़े झंडे, वो है रजत मुंडे. नया ओवर छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण एंड से होने जा रहा है. बहुत ही खूबसूरत सड़क यहाँ से पास हो रही है और महाराज का एक बहुत सुंदर स्टैचू आप चौक पर देख सकते हैं. नया ओवर लेकर आ रहे हैं राहुल पाटिल. ये दृश्य हमारी टेक्निकल कमेटी आंखों में सुरमा डाल के काम करते हुए हमारे सारे टेक्निकल एक्सपर्ट्स. सीधी सटीक गेंद राहुल पाटिल. आज के दिन का पहला मुकाबला ग्रुप बी में. ग्रुप ए में हमने देखा कल रोहन 11 रत्नागिरी और हर्ष जागृति स्पोर्ट्स डोंबिवली ने जगह बना ली है. इस बार खेलना चाहते थे इन फ्रंट ऑफ द स्क्वायर. बल्ले को लगकर बॉल गई थर्ड मैन पर. 1 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 14 बगैर कोई नुकसान के. और ये आप दृश्य देख रहे हैं हमारे मैदान का. डोंबिवली ग्रामीण स्टार टीम, मनोज जोशी को आपने देखा वहां पर. देखिए इवन जो बल्लेबाज के जूते हैं उसके ऊपर जो स्पॉन्सर का नाम है उस तक को कैप्चर किया है. मुझे ताज्जुब नहीं होगा रात को घास के ऊपर शबनम की जो बूंदे आएगी उसको भी हमारा देव और हमारी tenniscricket.in इसको कैप्चर कर ले. ये हमारे नीलेश मात्रे जी, उल्टा पुल्टा बादशाह. इस बार अपर कट और सीधा बॉल को भेज दिया है वहां पर कवर पॉइंट के बाहर. 70-70 सिक्सर. तो इम्प्रोव्हायझेशन आणि टायमिंग या खरं तर 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि एखादा खेळाडू ज्यावेळेस तो फटका इम्प्रोव्हाइज करतो आणि परत टायमिंग करतो त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे एक फटके बघायला मिळतात आणि त्याचं सुंदर असं प्रत्यय होता हा फटका 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. एक और अफलातून स्क्वायर कट और ये लगा 70-70 स्पोर्ट्स चौका. 24 रन. स्क्वेअर कट खरं तर आज त्यांनी ठरवलंय किरण पवारनी की प्रेक्षकांना आज वेगवेगळ्या प्रकारचे मेनू समोर ठेवायचे. आज तो सुंदर वाढपी झालेला आहे आणि प्रेक्षकांसमोर त्याने आज एक एक नजराना एक असा सुंदर पदार्थ समोर ठेवला असं चित्र आहे. पाहिलं तुम्ही, पहिला त्यानं जो लॉंगॉनला षटकार मारला, त्यांचं स्लॉक स्क्वेअर लेगला मारला, आता अप्पर कट मारला डीप कव्हर पॉइंटला आणि हा स्क्वेअर कट. मला वाटते आपण जर म्हणू ना की ही असॉर्टिंग डिश आहे तर आपण त्याला काय म्हणतो. यस, चांगला फटका. टैप करते हुए खेला जी. जो विविधता उनके स्ट्रोक्स में है, आप अगर किसी मिठाई की दुकान में चले जाए तो रवा लाडू, बूंदी लाडू, मेथी लाडू, डिंक लाडू, शिंगदाणा कुट्ट लाडू,
बिल्कुल ऐसे अलग अलग प्रकार के लाडू मिलते हैं, उस तरह गेंद को लाडू बनाकर उन्होंने मैदान के बाहर भेजा है। तो ये हमारे अगले गेंद की शुरुआत, और इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मिड ऑफ के सर के ऊपर से लगने वाला ये 70-70 चौका। आज फलंदाजीचं विलोभनीय सुंदर दृश्य किरण पवारने या मैदानावरती दाखवलेलं आहे। आजच्या हिरवळीवरती किरण पवारची फलंदाजी निश्चित क्रिकेटचा एक सौंदर्याचा नमुना प्रेक्षकांसमोर टाकते। सुंदर फटकेबाजी। ये हमारे मैच ऑफिशियल्स और उनके साथ में हमारी कमेंट्री टीम, ब्रॉडकास्टिंग टीम के कुछ सदस्य, टेक्निकल कमेटी, और ये हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य। देव आ चुका है, नमकीन में रतलामी सेव और tenniscricket.in का देव, इसका जवाब नहीं। 28 विदाउट लॉस, 14 रन्स पर ओवर। किरण पवार 10 बॉल 26, रजत मुंडे 2 बॉल 1। हमारे जो दर्शक अभी अभी इस प्रसारण के साथ जुड़े उनका स्वागत है। टॉस जीता शिवांश स्पोर्ट्स ने और आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए मुन्ना देसाई 11 को। मुन्ना देसाई 11 के लिए किरण पवार, रजत मुंडे बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं। किरण पवार का जहाँ तक सवाल है, अब तक 3 6 लगा चुके और 2 चौके लगा चुके हैं 26 पर खेलते हुए। किरण पवार ने दौड़कर एक भी रन नहीं लिया इन शॉट, क्योंकि वो बल्लेबाजी की रोल्स रॉयस है, और रोल्स रॉयस जब आपके पास हो तो चलने की दौड़ने की जरूरत क्या है। 28 विदाउट लॉस। एक्सक्विजिट टाइमिंग जिसको अंग्रेजी में कहा जाता है, वो आज दिखा है। दिलकश शॉट्स ऑफ साइड और ऑन साइड पर। और एक बार फिर से अब यहाँ पर रजत मुंडे तैयार होते हुए नया ओवर करेंगे प्रथमेश ठाकरे। ठाकरे के नए ओवर की पहली गेंद धीमी रखी थी, इस बार बहुत अच्छा गेंद को पिचअप कराया था। रजत मुंडे थोड़ा सा अपने आप को बैटिंग से दूर ले गए, बात की अपने आप से। बल्लेबाज के इमोशंस को कैप्चर करता हुआ कैमरा। अब मिस टाइम किया रजत ने, और ये पहला 70-70 विकेट। कॉट इन बोल्ड, रजत मुंडे आउट होते हुए कॉट इन बोल्ड। प्रथमेश ठाकरे 70-70 विकेट। तो टप्पा पडल्यानंतर त्याला उसळी थोडीशी मिळाली होती आणि हा चेंडू थोडासा पुढे टाकला होता बाहेर जाणाऱ्या चेंडूला। खरं तर इनसाइड आउट खेळणं अपेक्षित होतं, त्याने अक्रॉस द लाईन प्रयत्न केला आणि तिथेच आपण पाहिलं की चेंडूने हवेत चेंडू उडाला आणि तिथे घात झाला। पहिला फलंदाज इथे बाद होऊन परतेल तो नए बैटर है भूषण पाटिल। देखिए हमारे उपाध्यक्ष दीपक जी पवार इनके बहुत करीबी मित्र भी है, और मुन्ना देसाई साहब इस टूर्नामेंट के लिए एक अच्छी टीम चाहते थे, और दीपक पवार साहब ने एक कांटेक्ट करके दिया कि भूषण जो है ये नवी मुंबई के क्रिकेट का कोहिनूर है, आभूषण है, और मैं आपको टेनिस क्रिकेट का आभूषण दे रहा हूं अपनी टीम के साथ। और एक परफेक्ट बैलेंस वाली टीम लेकर भूषण पाटिल और टीम यहाँ पर पहुंची है। तो इसलिए मुन्ना देसाई साहब वाकई में शुक्रगुजार होंगे हमारे दीपक भाई पवार के। इस बार घुमा दिया वहां पर, हाई एंड हैंडसम, लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग 70-76। ग्रुप बी च्या मॅचेस सुरू झालेल्या आहेत। पहिली मॅच शिवांश स्पोर्ट्स वर्सेस मुन्ना देसाई 11। कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले आहेत हरीश पंड्या सर, द व्हॉइस ऑफ इंडिया, आणि नरेश डोमेसोर, पुण्याचा ज्ञानसागर। नेवर की अगली गेंद इस बार शॉर्ट और वाइड बॉल। देखिए स्क्वायर ऑफ द विकेट किरण पवार बहुत स्ट्रांग है। आप देखिए जिस तरह से उन्होंने पॉइंट की तरफ स्ट्रोक्स खेले, उनका बल्ला पॉइंट की तरफ इंगित करता हुआ
जो बताता हुआ कि वो अच्छी लय में है। 12 गेंदों में 33 पर किरण पवार और 35 पर 1 मुन्ना देसाई 11, जिनको टॉस के लिए न्योता दिया गया है शिवांश स्पोर्ट्स द्वारा। एक विकेट रजत मुंडे का जरूर गिरा है। रजत मुंडे वो लेग कटर को समझ नहीं पाए थे प्रथमेश ठाकरे के, और एक आसान कॉटन बोल्ड विकेट दिया है। एक और धीमी गेंद यहां पर भूषण पाटिल विकेटों के पीछे धकेलते हुए 1 रन पूरा किया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 36, 1 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छी स्थिति में इस वक्त मुन्ना देसाई 11। मुन्ना नाम में ही कामयाबी है। अगर आप देख ले, मुन्ना भाई MBBS बराबर है, मिर्जापुर मुन्ना त्रिपाठी। माझी अत्यंत आवडती फिल्म आहे, मी किती वेळा बघितली असेल मला मी सुद्धा सांगू शकत नाही. मुन्नाभाई MBBS आणि लगे रहो मुन्नाभाई. यस, उसके बाद देखिए मिर्जापुर आई, जिसमें मुन्ना त्रिपाठी और हमारे मुन्ना देसाई, एक डैशिंग कामगार लीडर। ओवर समाप्त होते हुए 3, स्कोर है 37, विकेट गिरा है 1। एक चीज है नरेश जी, किरण पवार ने पूरी बैटिंग की जिम्मेदारी अपने सर पर ले ली है। मतलब बाकी के डगआउट के बैटर्स और पार्टनर को ईज आउट कर दिया है। सर निश्चित धावांचा गोवर्धन त्याने आपल्या बॅटवरती उचललेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण 37 पैकी 34 धावा या किरण पवारनं बनवलेल्या आहेत. मात्र 13 चेंडूमध्ये काय सुंदर बॅटिंग त्याने, तुम्ही बघितलं असेल, स्क्वेअर कट मारले त्याने, कव्हर ड्राईव्ह मारले, त्यानंतर त्याने स्क्वेअर लेगला काय सुंदर स्लॉक केले चेंडू. खरं तर सगळ्या बाजूला त्याने फटके खेळलेले आहेत आणि ते इतके सुंदर खेळलेले आहेत की टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अभिजात तंत्राने तुम्ही धावा बनवू शकता, हे किरण पवारनं दाखवून दिलेलं आहे. म्हणजे यावर्षीची मिस युनिव्हर्स होती, मला वाटतं हरनाम कौर संधू, ती जर कदाचित इथे आपल्या स्टेजवर उपस्थित राहिली, मी प्रेक्षकांना विचारलं जर हरनाम कौर सुंदर आहे की किरण पवारची बॅटिंग सुंदर आहे, काय उत्तर येईल सर? ऑफकोर्स क्रिकेट लवर्स एवढंच सांगणार की किरण पवारची बॅटिंग नक्कीच सुंदर आहे. आणि परत तो मुन्ना देसाई 11 मधनं खेळतोय म्हटल्यानंतर नक्कीच प्रश्नच येत नाही. लगे रहो मुन्ना भाई, सगळे मुन्ना भाई के सब दोस्त लगे रहे आपले. डोंबिवली ग्रामीण, तिरुपती सावर्डे, मुन्ना देसाई 11 आणि शिवांश स्पोर्ट ग्रुप बी मध्ये ह्या 4 टीम आहेत आणि त्यांच्यामध्ये साखळी पद्धतीचे सामने आज रंगलेले आपल्याला पाहायला मिळतील. काल ग्रुप ए च्या मॅचेस झाल्या आणि काल ग्रुप ए च्या मॅचेसमधनं रोहन 11 आणि मला वाटतं हर्ष जागृती डोंबिवली या 2 टीम क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचलेल्या आहेत टॉप 8 मध्ये, इफ आय एम नॉट मिस्टेकन. आणि आज ग्रुप बी चे मॅचेस आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 8 पॉवर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत, स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत आणि ऑल ऑफ यू, ऑल द स्पॉन्सर्स, ऑल द पब्लिक, ऑल द क्रिकेट लवर्स, एव्हरीबडी प्रेझेंटेड हिअर अँड एव्हरीबडी हु इज वॉचिंग ऑनलाईन. आपण पहिला सामना बघतोय, शिवांश स्पोर्ट्स वर्सेस मुन्ना देसाई 11. छत्रपति शिवाजी स्टेडियम कडनं गोलंदाजी सुरू आहे. हरीश पांड्या सर. नए ओवर की शुरुआत करते हुए अक्षय कासार, पहली गेंद को किरण ने ऑफ साइड पर खेला। देखिए ऑफ साइड पर किरण पवार बहुत स्ट्रांग नजर आए हैं। ऑफ साइड पर जब वो खेलते हैं उनका सक्सेस रेशियो जो है, स्ट्राइक रेट है, वो लगभग 100 के ऊपर, और ये बताता है कि उन्होंने जो तालीम ली है वो बहुत ही उम्दा है। ये वो दृश्य हाथखंबा वॉरियर्स टीम के आप प्लेयर्स को देख रहे हैं। बहुत ही बढ़िया टेलीकास्ट, ग्रीन अर्थ एंड ब्लू स्काई, ये कमिटमेंट है रत्नागिरी का, हरित रत्नागिरी। और ये टूर्नामेंट मतलब क्रिकेट देखने की एक हाफुस अपॉर्चुनिटी कहूंगा। 38 for 1। अक्षय कासार के सामने अब लेफ्टी बैटर, देखिए लेफ्टी की जगह लेफ्टी को रिप्लेस किया है भूषण पाटिल ने, जो 10PL 2018 में हुआ था। उस टूर्नामेंट को जीतने वाले कैप्टन यश बिशी अलायंस। जड़ में आई हुई गेंद और उसे अपिश खेल दिया है 1 रन के लिए लॉन्ग ऑन पर। स्ट्राइक एक बार फिर से किरण के पास, स्कोर आगे बढ़ता हुआ 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 पर्व 8, 8वां संस्करण
योगायोग की बात यह है कि रत्नागिरी के नंबर प्लेट्स आप देखेंगे वो भी MH08 है. सो 8 इज अ वेरी ऑस्पिशियस नंबर. इस बार भी बल्ले को केवल खोलते हुए 1 रन हासिल किया. दूसरे की दौड़ और किरण पवार भूषण तेज कदम भागते हुए. किरण पवार अब ये बताते हुए कि मैं दौड़ भी सकता हूं. बल्लेबाजी का रोल्स रॉयस क्लास आपने देखा आज की सुबह. स्कोर 41 फॉर 1, चौथा ओवर. अगले मैच के टॉस के लिए दोनों टीमों को रेडी रहना है. तिरुपति सावोरेड्डी और डोंबिवली ग्रामीण स्टार. इस बार एक और उड़न खटोला और ये 70-70 सिक्सर. सुंदर आहे, ज्याला आपण टेम्परामेंट म्हणतो. काय दाखवले आज या फलंदाजाने किरण पवारनं. विशेष म्हणजे आपण एखाद्या शाही विवाहामध्ये साधी मेजवानी मिळून म्हणून जातो आणि तिथे जर 50-55 पक्वान्न आपल्या समोर वाढले तर काय घडेल. मला वाटतं तेवढा आनंद इथं या किरण पवारच्या बॅटिंगनं आपल्याला दिलेला आहे. एका पाठोपाठ एक असे ठेवणीतले फटके त्याने बाहेर काढलेत. आज मंत्रमुग्ध करून टाकले या मैदानाला. इस बार हुक कर दिया और इस बार भी 70-70 चौका देखने मिलेगा. किरण पवार 47 पर और टीम 51 पर, 1 विकेट के नुकसान पर. खामोशी है कि शोर आएगा, सबका वक्त आता है, मेरा दौर आएगा. और किरण पवार के दौर की शुरुआत शायद यहां से हो सकती है क्योंकि क्रिकॉन में जो उन्होंने पारी खेली उसके बाद पिछले 1 साल से बहुत अच्छे फॉर्म में चलते हुए 51 फॉर 1. इस बार स्ट्रेट ड्राइव पैर से रोकने का प्रयास और 1 रन और. अक्षय कासार की गेंदों को बहुत अच्छा पढ़ पा रहे किरण पवार. 4 ओवर मुकम्मल हुए, 52 रन 1 विकेट के नुकसान पर. रन रेट 13 रन प्रति ओवर. किरण पवार 18 बॉल 48, भूषण पाटिल 2 बॉल 2, अक्षय कासार 1 ओवर 15 रन. पार्टनरशिप 24 रन की. Thank you so much, Harish sir. And this is Ratnagiri Champions Trophy for you, powered by Cabinet Minister Udayji Samant and strongly supported by Kiran Bhaiya Samant. दोस्तों एक इम्पॉर्टेंट अनाउंसमेंट है. श्री विनय जी ठाकुर जो हमारे दीपक पवार साहब के मित्र हैं, जिन्होंने टॉस कॉइन के लिए सिल्वर कॉइन स्पॉन्सर किया है, भूषण पाटिल के लिए उन्होंने एक इनाम दिया है. अगर भूषण जो भी 6 लगाता है, हर 6 पर 1000 रुपये की इनामी राशि इनायत की जाएगी. नरेश जी, आखिरी 2 ओवर में यहाँ से आपको क्या लग रहा है? अगर 13 का एवरेज रहा तो 26 और जुड़ जाएंगे और उसका मतलब यह है कि ये मैच में 80 रन हमें देखने को मिल सकते हैं. निश्चित स्पीडअप करा जरा मॅच. अंपायर्सला आणि खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपण लवकर सुरू करा. खरं तर सर आपण पाहिले की चांगला स्टार्ट आहे हा. 4 षटकामध्ये 52 धावा. मला वाटतं अतिशय सुंदर सुरुवात आहे. विशेष म्हणजे किरण पवार अजूनही मैदानामध्ये ठाण मांडून आहे. कदाचित तो बेडिंग टूथब्रश सगळं मैदानामध्ये घेऊन गेलेला आहे आणि बाकीच्या खेळाडूंना आता त्याने सांगितलं की तुम्ही रमीचा डाव मांडू शकता. त्यामुळे पुढची 2 षटकं धावांचा पाऊस येणार हे निश्चित आहे. देखिए यहाँ शिवान स्पोर्ट्स को भी अपनी गेंदबाजी में एक बदलाव लाना होगा. लगातार शॉर्ट पिच गेंदे आप किरण पवार को नहीं कर सकते और किरण पवार ने स्क्वायर ऑफ द विकेट जो आज शॉट्स खेले हैं, ये वाकई में बताता है कि ऑफ साइड का बादशाह है किरण पवार और बेहतरीन बल्लेबाजी के जरिए अपने अर्धशतक के करीब आ चुके हैं. इस साल का पहला अर्धशतक रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी का होगा अगर वो 2 रन और बना लेते हैं. ये हमारे मुख्य मंच का दृश्य जहां पर हमारे तमाम मेहमानों को आप देख सकते हैं. हमारे दीपक जी को भी आप देख सकते हैं, दीपक पाटिल जी और तमाम उनके मित्र. और इसके साथ ही यहां पर
किरण पवार का अर्धशतक पूरा नहीं होगा और शिवांश स्पोर्ट्स को मिलती हुई बड़ी सफलता 70-70 विकेट नंबर 1, विकेट नंबर 2। अर्धशतक होता होता हुकलेला आहे. 48 धावांवर बाद होऊन परततोय तो किरण पवार. आपण बघताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 8 आणि खूप सारे मान्यवर या मंचावरती आहेत. दररोज अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांची मांदियाळी इथे लागलेलीच असते. सामाजिक क्षेत्रातले, उद्योग क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये येतात. पण जे ऑनलाईन व्ह्युअर्स आहेत, जे इथे आता ग्राउंडवर आलेले लोक आहेत, त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो 26 तारखेला रात्री 8ची मॅच मात्र कोणीही चुकवू नका. आणि ज्यांना इथे येणं शक्य आहे त्यांनी कृपया 2 तास आधी येऊन थांबा. तुम्हाला ॲब्सोल्युटली एक ब्लंडर बघायला मिळणार. विस्फोटक मॅच तुम्हाला बघायला मिळणार. तुषार साळवी आणि अभिजित दुडे हे 2 स्पॉन्सर आहेत त्या एक्झिबिशन मॅचचे, जे आता इथे बसलेत, युवा सेनेचे 2 खंदे नेते. आपण बघताय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. अरिहंत एंड कडनं पुढचं षटक सुरू होतंय. ओव्हर टू यू नरेश सर. युवराज डुकले जिन्होंने अपने पहली बॉल पर विकेट हासिल किया। भूषण ने इस बार स्क्वायर ऑफ द विकेट खेल दिया। 1 रन भूषण को मिलेगा नए बैटर के रूप में उतरते हुए अमित नाइक। लेकिन किरण पवार की पारी दर्शक याद रखेंगे, जिस तरह की बैटिंग उन्होंने की। कल विशाल शाह ने कल जो बल्लेबाजी की वो याद रखी जाएगी। ओमकार देसाई और प्रदीप पाटिल इन्होंने जो बल्लेबाजी की वो भी लोग याद रखेंगे। कल रिजवान सुरवे का विकेट मेडन ओवर मेरे ख्याल से सबसे बेहतरीन ओवर था। सचिन पटेल द्वारा की गई गेंदबाजी ये भी याद रखेंगे। और डोंबिवली ग्रामीण स्टार आज खेलने जा रही है। कल हमने एक डोंबिवली की एक और टीम देखी, हर्ष जागृति 11, जहां विशाल मात्रे के नेतृत्व में एक भव्य विजय। करण घनसोलकर मैन ऑफ द मैच रहे थे कल। बहुत ही शिद्दत के साथ गेंदबाजी की। 53 फॉर 2 5th ओवर। लेफ्ट आर्म राउंड मिस टाइम किया है वहां पर कॉटन बोल्ट के रूप में। ये 70-70 विकेट और शिवांश स्पोर्ट्स ने वाकई में अब इस मैच में जबरदस्त वापसी की है। धन्यवाद अभिजीत जी। हंसता हुआ नूरानी चेहरा। 53 फॉर 3। युवराज की गेंद। युवराज इस बार मिस टाइम किया है। क्या एक और कैच होगा? ओ होते होते रह गया। अगर ये कैच होता तो क्या बात थी। पीछे की तरफ जाते हुए कैच करना आसान नहीं होता नरेश जी, लेकिन जो कोशिश है उसको सलाम है।
प्रयत्न अगदी सुंदर होते, कारण त्याने पहिले मागे गेला तो, त्याच्यानंतर त्याने चेंडू बघितला, त्यानंतर स्वतःचा एक आपण म्हणतो ना पिछे मुडेंगे पिछे मुड, तो त्याच्या पद्धतीनं तो पुन्हा चेंडू खाली आला बरोबर. मागे जात असताना पुन्हा चेंडूवरती नजर ठेवणं निश्चित कठीण काम होतं. एक क्षण मला असं वाटलं होतं की आता तो कॅच घेईल निश्चित, पण काय झालं शेवटच्या क्षणाला काही समजलं नाही. त्याची नजर कदाचित चेंडूवरून हटली आणि तिथेच घात झाला. तुमचा डायलॉग आहे नेहमीचा. थोडंसं मी ऍड करेन याच्यामध्ये की तो मागच्या बाजूला धावत आला, कारण एक्झॅक्टली आमच्या मंचाच्या समोर आहे, त्याच बाजूला वरती सूर्य आहे, त्याचा अडथळा नक्की आला असणार. भूषण इस बार ड्राइव करते हुए वाडिश लॉन्ग ऑन की तरफ, एक रन पूरा किया, दूसरे का मौका है, उसको भी बड़े आराम से पूरा कर लेंगे, क्योंकि जब थ्रो इतना देरी से आएगा तो बल्लेबाज भी दौड़ते हुए यही कहेगा ये आराम का मामला है. स्कोर अब आगे बढ़ता हुआ 56 पर पहुंचा है. 56 फॉर 3. 5वां ओवर चलता हुआ युवराज डुकले अपने इस ओवर में 4 रन देकर 2 विकेटें ले चुके हैं. प्रथमेश ठाकरे और अक्षय कासार के खर्चीले ओवर के बाद युवराज डुकले ये वाकई में गेंदबाजी का युवराज साबित हुआ है. भूषण इस बार लॉफ्टेड स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर कर रहे थे, जड़ में लगकर बॉल गई डीप थर्ड मैन पर, और युवराज डुकले एक बेहतरीन ओवर मुकम्मल करते हुए 5 ओवर 57 रन 3 विकेट, और भूषण पाटिल 5 बॉल 6, सिद्धेश वास्कर 1 बॉल 1, और युवराज डुकले 1 ओवर 5 रन 2 विकेट. अमित नाइक 0 पर आउट हुए. देखिए किस तरह से खिलाड़ियों को कैप्चर किया जा रहा है. ये सारी झलकियां बार बार देखने को मन करे, बार बार देखो, 1000 बार देखो, कि देखने की चीज है हमारा दिलरुबा. और ये हमारी दिलरुबा ट्रॉफी है, ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी, 8वां साल बेमिसाल. ॲब्सोल्युटली राईट. आणि हे मी नेहमीच आपण आपल्या सपोर्टर्सची नावं घेतो, पण त्यांच्याच जोडीला म्हणजे आमच्या सामंत बंधूंच्या जोडीला स्पॉन्सरची सुद्धा भली मोठी लिस्ट आहे, ज्याची आपण रोज चर्चा करतो. आणि या ट्रॉफीसोबत जोडले गेलेले अनेक सारे घटक, अनेक सारे माणसं, अनेक सारी व्यक्तिमत्व, अनेक साऱ्या गोष्टी, ज्यांच्यामुळे हे यशस्वी संयोजन आपोआप होत राहतं. कुठची गोष्ट यशस्वी करायला परमेश्वराचं अधिष्ठान लागतं, आणि ते मिळाल्यानंतर काहीच कठीण नसतं, आपण प्रामाणिकपणे फक्त काम करायचं असतं. सगळ्या स्पॉन्सर्सचे खूप खूप धन्यवाद. जसा वेळ मिळेल, जिथे जिथे मला स्लॉट मिळेल तिथे नक्कीच तुमचा उल्लेख मी करेन. आता मात्र आपण मैदानाकडे वळूया, कारण मला वाटतं शेवटचं षटक सुरू होतं. पहिल्या इनिंगचं क्रुशल षटक असणार आहे. पहिल्या 4 ओव्हर मुन्ना देसाई 11च्या मालकीच्या राहिल्या, नंतर मात्र कमबॅक केला आहे शिवांश पोर्टने. ओव्हर टू यू हरीश सर अँड नरेश डोमे सर. अक्षय कासार आखिरी ओवर करेंगे. पहली गेंद अपील और LBW यहां पर 70 विकेट नंबर 4. पहले 4 ओवर में सदाबहार क्रिकेट मुन्ना देसाई 11 का, लेकिन पिछले 2 ओवर से बोलबाला शिवांश स्पोर्ट्स का. मध्ये गोलंदाज प्रचंड महागडे होते, अगदी फेब्रुवारीमध्ये आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीसारखे. पण नंतर तुम्ही बघताय कमबॅक काय आहे. आणि क्रिकेटमध्ये यालाच तर मोठी गंमत असते की तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्यावरती सतत वरचढ ठरू शकत नाही. कधी प्रतिस्पर्धी देखील तुमच्यावरती स्वार होतो, आणि तेच इथे बघायला मिळालं. मागच्या षटकामध्ये देखील, या षटकामध्ये देखील गोलंदाज इथे आता प्रभावी ठरतायत. आणि एक अडथळा होता, मोठा अडथळा होता, तो म्हणजे किरण पवार. तो बाद झाल्यानंतर बाकीचे एक फलंदाज फार सोपे ठरतायत गोलंदाजासाठी. 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्या खूबसूरत ट्रॉफी है. ऐसा लग रहा है मानो मैं स्वारोव्स्की का कोई एक क्रिएशन देख रहा हूं. व्हाट अ लवली ट्रॉफी. घर में गाड़ी है, बंगले है, नौकर है, चाकर है, लेकिन अगर घर में ऐसी ट्रॉफी नहीं है तो घर अधूरा है. माझी पण खूप इच्छा आहे की माझ्या शोकेसमध्ये असा एक सुंदर ट्रॉफी असावी. दीपक शेठपर्यंत तुमच्या सूचना नक्कीच नेतो. म्हणजे काय होईल की आपण दीपक शेठना सांगूया आणि ओम साई स्पोर्ट्सच्या सगळ्या सदस्यांना की एखादी हिरेजडी ट्रॉफी कॉमेंटेटरच्या घरी आली तर कुणाला पण बरं वाटेल, मजा येईल. खरे सर, हो ना, कुणाल बसलाय तिकडे. नहीं, या तो फिर क्या है अभिजीत,
धूम 3 का मुझे ऋतिक रोशन बनना पड़ेगा। 57 रन 4 विकेटों के नुकसान पर क्रिस्टल आर्ट्स नवी मुंबई ने इस खूबसूरत ट्रॉफी को क्रिएट किया है। थैंक यू सो मच। कासार की ये गेंद और इस बार तान दिया है बैट्समैन नमित पाटिल ने, और कॉटन बोल्ट का ये विकेट हो सकता था। नरेश जी, एक और रिकॉर्ड हो जाता, एक ही 6 ओव्हर के मुकाबले में तीसरा कॉटन बोल्ट जो नहीं हो पाया। निश्चित रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात, हे रेकॉर्ड सुद्धा परत कधीतरी होईलच। 58 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। खरं तर आपण ट्रॉफीची चर्चा करत होतो, परंतु मैदानामध्ये घाम गाळून ज्यावेळेस ती ट्रॉफी उंचावतो आपण आणि मग शोकेसमध्ये ठेवतो ना, त्यावेळेस तिची किंमत तितकी मोठी असते, ती आपण कदाचित शब्दातही मी व्यक्त करू शकत नाही। आणि आम्ही दुर्भाग्य असं घाम गाळून आम्हाला ट्रॉफी कदाचित ती मिळणार नाहीये कधी। इस बार अब बेहतरीन टाइमिंग के जरिए स्टैंड एंड डिलीवर, हाई लॉन्ग स्ट्रॉन्ग 70-76 उड़न खटोला। मैं पोस्ट पढ़ रहा था, सिद्धेश वास्कर ने 32 अर्धशतक लगाए, उसकी एक पोस्ट आई थी। और सिद्धेश वास्कर बल्लेबाजी का वो महान योद्धा, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में अब किरण पवार के नक्शे कदम पर चलता हुआ 64 फॉर 4 लास्ट ओवर। अक्षय कासार अब तक 10 गेंदों में 22 रन दिए, 1 विकेट हासिल किया है। इस बार लॉफ्ट करते हुए खेल दिया है और यहां पर 70-70 चौका। by Siddesh Vaskar. 68 for the loss of 4 wickets. Last ball of the first innings. इस बार भी पुल कर दिया है और ये भी जाएगी मैदान में, डेफिनेटली हमारे हेलोजन बल्ब को लगती हुई वो गेंद। और 70-76 बहुत ही मजबूत टाइमिंग, फुटवर्क और प्लेसमेंट का मुजाहरा यहां पर पेश करते हुए एक स्ट्रॉन्ग परफॉर्मेंस यहां पर मुन्ना देसाई 11 द्वारा। मैच जीतने के लिए 75 रनों की दरकार है और 75 रन बनाने के लिए शिवांश स्पोर्ट्स को कुछ समय बाद मैच के लिए मैदान में बैटिंग के लिए लौटना होगा। लेकिन इस वक्त आप देख रहे हैं मैदान में उतर चुके हैं मुन्ना देसाई 11, बिल्कुल डिसिप्लिन के साथ। ये अनुशासन है, लाइन लगाना है कायदा, यानी सबका है फायदा। अनुशासन भरा क्रिकेट। शिस्त असणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे। निश्चित मी बऱ्याच ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केला। एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मिल्खा सिंग यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जी शिस्त आढळते ती इतर खेळांमध्ये अभावाने आढळते। क्रिकेट का लोकप्रिय होतोय तर त्याच्या पाठीमागे शिस्त आहे। अलीकडे आपण पाहतो ना, डोंबिवली विभागामध्ये किंवा पनवेल, नवी मुंबई, रायगड विभागामध्ये क्रिकेटमध्ये एक चांगली शिस्त आलेली आहे, खूप चांगली शिस्त आलेली आहे। त्या विभागातलेच हे खेळाडू आहेत आणि त्यामुळे काय झालं की तिथे क्रिकेट प्रचंड लोकप्रिय झालेलं आहे। अगदी घरातल्या माता भगिनी देखील क्रिकेट खूप आवडीने बघतात। मी अनेक घरांमध्ये तो अनुभव घेतलेला आहे की त्यांना भारतीय संघातले स्टार्स माहित नाहीत, परंतु टेनिस क्रिकेटचे त्यांच्या विभागातले स्टार्स त्यांना माहिती आहे, त्यांचा खेळ त्यांनी खूप वेळा बघितलेला आहे।
हे का तर तिथं शिस्त आली म्हणून आहे. आणि म्हणूनच इतर खेळ विभागामध्ये देखील अशी शिस्त आली तर टेनिस क्रिकेट निश्चित प्रकारे अजून मोठ्या उंचीवरती पोहोचेल. आणि खरं तर काल सकाळी इथं आल्यानंतर जी बातमी समजली की टेनिस क्रिकेटसाठी नामदार उदयजी सामंत साहेब एका राज्यस्तरीय असोसिएशनची स्थापना करण्याच्या प्रयत्नात आहे. मला वाटतंय ती स्थापना झाल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये मोठी क्रांती होणार आहे. आणि या सगळ्या कामगिरीसाठी या सगळ्या उभारणीसाठी निश्चित प्रकारे सगळे टेनिस क्रिकेटर असतील, सपोर्टर्स असतील, हे नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील याची मला खात्री आहे. यस, थँक्यू सो मच नरेश सर. आणि नेक्स्ट मॅच जी आहे तिरुपती सावरट आणि डोंबिवली ग्रामीण, प्लीज टॉस करायचा आहे. दीपक पवार, मी आपल्याला विनंती करतो की आपल्या मान्यवरांपैकी एकानं घेऊन त्यांचा टॉस करून घ्यायचा आहे. कॅप्टन, बोथ द कॅप्टन्स प्लीज. फायनल 11ची नावं दिली असतील तुम्ही. तिरुपती सावर्डा वर्सेस डोंबिवली ग्रामीण. आजच्या सत्रातला, दिवसाच्या सत्रातला पहिला सामना समोर सुरू आहे. पहिली इनिंग झाली आहे. मुन्ना देसाई 11 संघाने बॅटिंग करताना थोडं मिक्स अँड मॅच ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा हा पहिली इनिंग झाली. 4 ओव्हरपर्यंत मुन्ना देसाई 11चं वर्चस्व होतं. 5व्या षटकामध्ये अचानक सामन्याचं पारडं फिरलं आणि पुन्हा 6व्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी करत अतिशय चांगलं टार्गेट सेट करून दिलंय मुन्ना देसाई 11 संघाने. खूप मस्त मॅचेस आज होणार आहेत. युवा सेनेचे शहर प्रमुख आमचे मित्र अभिजित दुडे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. अभि दुडे आणि तुषार साळवी या दोन आमच्या मित्रांनी जबाबदारी घेतली 26 तारखेच्या एक्झिबिशन मॅचची, त्या हाय व्होल्टेज ड्रामाची, रेस्ट वर्सेस बेस्ट. आणि आपले सगळे कॉमेंटेटर कालपासून सांगतायत की 26 तारीख चुकवू नका. 26 तारखेला 8 वाजता इथं जो धमाका होणार आहे तो धमाका कुणीही चुकवू नका. इट विल बी अन अमेझिंग मॅच. क्रिकेट, टेनिस क्रिकेटमधला जो थरार असेल ना तो तुम्हाला 26 तारखेला रात्री 8 वाजता इथे पाहायला मिळेल. आणि हरीश सर तर काल तुम्ही सांगत होतात की जिसको आना है वो अपनी बाइक 2 घंटे पहले पार्क करे नहीं तो उसको जगह नहीं मिलेगी. अशा पद्धतीचा सामना इथे होणार आहे आणि तो स्पॉन्सर केलेला आहे आमचे दोन मित्र युवा सेनेचे शहर प्रमुख अभिजित दुडे आणि तालुका प्रमुख तुषार साळवी यांनी. खूप सारे स्पॉन्सर्स आहेत. आणखीन एका स्पॉन्सरचा मी उल्लेख करेन की टॉससाठी जे सिल्वर कॉईन वापरले जाते ते विनय ठाकूर या आमच्या नवी मुंबईच्या मित्रांनी दिलेले आहेत. आणि मगाशी काही काही बक्षिसं त्यांनी घोषित केलीत. हरीश सर आता तुमच्यासाठी माझ्यासाठी काय घोषित करतात आपल्याला त्यांची वाट पाहायची आहे. कुणाल पण त्याच्यासाठी थांबलेला आहे. हर्षल बडवे सर त्याच्यासाठी वाट बघतायत. दिलदार मंडळी असतात नवी मुंबईची. नवी मुंबई मित्रमंडळाने अख्खी बाईक स्पॉन्सर केली आहे जी मॅन ऑफ द सिरीजला मिळणार आहे, टीव्हीएसची अपाचे. आणि अरिहंत ग्रुप हा जो आहे ज्यांनी अख्खं पॅव्हिलियन स्पॉन्सर केलंय त्या अरिहंत एंड कडनं सेकंड इनिंगची सुरुवात होते. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत हरीश सर आणि नरेश डोमे सर. अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू. शब्द चामुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. नमस्कार रत्नागिरीकर. आपण येतोय मॅच मध्ये. पहिला चेंडू होता, सुंदर फटका खेळला, तिथे धाव चुकीच्या पद्धतीने घेतली, सदोष तंत्र बघायला मिळाले. पंचांनी एक धाव कमी केली, 2 घेतल्या, मात्र एकच धाव फलकावरती असेल आणि धावफलकाला सुरुवात झाली. खरं तर मोठं टार्गेट आता इथे अचीव करायचं आहे, 75 धावा. याबरोबरच बाहेर हलकासा बाहेर जाणारा चेंडू राजेश सोरटेचा अक्रॉस दी लाईन स्क्वेअर लेगला मोठा फटका करायचा होता तिथे फलंदाज वैभवला, मात्र तो प्रयत्न त्याचा फसलेला आहे. प्रथमेश ठाकरे ऑन स्ट्राईक. वैभव बोंडकर ऑन नॉन स्ट्राईक. हरीश पंड्या सर व्हॉइस ऑफ इंडिया माझ्या समोर जोडलेले आहेत. दर्शनाताई देखील ऑन स्कोर आहे. आणि अतिशय सुंदर वातावरण इथे आपण पाहतो की हिरवळीवरचं मैदान आहे. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे.
सुंदर कविता आहे, आपण शाळेत अभ्यासलेली आहे बालकवींची, आणि तेच चित्र इथं आपण बघू शकतो या मैदानावरती. आणि त्यामध्ये क्रिकेट खेळणारी सुंदर मुलं, निश्चित विलोभनीय असं दृश्य, आणि त्यात दर्जेदार आयोजन. वाह, ओ हो 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 हो, सुंदर सुंदर फटका, आकाशाचा वेध आणि सीमारेषेच्या बाहेर लँड, षटकार. त्यांचा चेंडू यावेळेस चेंडूमध्ये सातत्यानं बदल करतो. या खेळाडूमध्ये खूपच गुणवत्ता आहे, खूप मोठी गुणवत्ता आहे. पुण्यातून बिलॉंग करतो राजेश सोरटे, मोठमोठ्या संघांमधून विशेष खेळला. मी त्याला आलोक माहेश्वरी ट्रॉफीमध्ये देखील बघितलं की भल्या भल्या फलंदाजांना त्यानं जेरी सांडलं होतं. आज इथे आपण पाहतोय स्पर्धेला 10x बॉल वापरलेले आहेत, आणि सर्व फलंदाजांचा अत्यंत आवडता बॉल आहे हा 10x बॉल. म्हटलं की लांब लांब मोठमोठे षटकार बघायला मिळतात. आणि कालही बघितलं आपण, आजही बघतोय की चौकारांपेक्षा षटकारांची संख्या जास्त आहे. ही 10x बॉलची कमाल आहे. राजेश सोरटे परत एकदा. वाह, काय चेंडू आहे, उसळी कशी घेतो चेंडू पहा. टप्पा पडला, उसळला, हलकासा बाहेर निघाला, आणि फलंदाजाने देखील ठरवलं की आता याला सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि बघा आपण पहिलं षटक मैदानामध्ये संपतंय, धावफलकावरती येतात 8 धावा. येस, थँक्यू सो मच नरेश सर. एक अपडेट, नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. तिरुपती सावर्डा संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फील्डिंग चूज केलेली आहे. तिरुपती सावर्डा संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फील्डिंग चूज केलेली आहे. बहुत अच्छा ओवर कहा जाएगा. देखिए ये वो बॉल थी जिसने बिल्कुल अप्रत्याशित रूप से ऊपर की तरफ उठी और बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, लेकिन प्रथमेश ठाकरे ने वहां पर प्रतिकार किया है. वैभव बोंडकर शून्य पर खेल रहे हैं. राजेश सोरटे अपना ओवर पूरा कर चुके हैं. स्थिति जो है इस वक्त मुन्ना देसाई 11 के पक्ष में भले ही नज़र आ रही हो, लेकिन शिवांश स्पोर्ट्स जो है इसके पास भी अब मौका है, क्योंकि अभी भी 5 ओवर्स उनके पास हैं और 5 ओवर में उनको 67 रन बनाने हैं. वैभव बोंडकर आपण स्ट्राईक एंडला बघतोय. खरं तर हा खेळाडू क्रिकेटशी जोडला गेलेला आहे. मैदानाबरोबरच नाही तर मैदानाच्या बाहेर देखील तो क्रिकेटशी सातत्याने जोडलेला असतो. विशेष म्हणजे आपण पाहतोय की नवीन क्षेत्र आता क्रिकेटमध्ये तयार होतं, ते म्हणजे अपडेटर. अमित बाबाला आपण पाहतो की अशा असंख्य काही अपडेटर्स आहेत जे महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटला प्रमोट करत असतात. त्यामध्ये वैभव बोंडकर हाही एक खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट .in साठी तो सातत्यानं मॅचेसचं अपडेट प्रेक्षकांना देत असतो, आणि आज तो प्रत्यक्षात मैदानामध्ये खेळायला उतरलेला आहे. हे या गरजेच्या गोष्टी आहेत. आपण पाहतो की अनेक स्तंभ लेखक आहेत, कॉलम रायटर आहेत की जे लेदर बॉल क्रिकेटला किंवा इंटरनॅशनल नॅशनल क्रिकेटला प्रमोशन देत असतात. चेंडू इथे आकाशामध्ये, वैभव बोंडकरचा हा खरा फटका, पहिला फलंदाज इथे. तो आउट हो गए प्रथमेश ठाकरे. कैच लिया गौरेश नागवेकर ने, और तारीफ करना चाहूंगा विकी भोईर की. विकी भोईर ने लालच परोसा था स्ट्रोक खेलने के लिए. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं. ऑफ कटर गेंद, जगह पर खड़े खड़े शॉट और एक आसान कैच गौरेश नागवेकर ऊंचे कद के खिलाड़ी ने मुकम्मल किया. और ये पहले विकेट का यहाँ पर पतन होता हुआ शिवांश स्पोर्ट्स के लिए. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात यश मिळालेलं आहे. आणि कोणत्याही मॅचची सुरुवात, कोणत्याही स्पर्धेची सुरुवात जर अशी झाली तर त्या खेळाडूचा आत्मविश्वास देखील खूप मोठा निर्माण होऊ शकतो. लागोपाठच्या 3 विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक विनयजी ठाकूर नेरुळ यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. विकी भोईर, विकी पुजारीला काल आम्ही पाहिलं, विकी भोईरला आपण आज बघतोय या मैदानामध्ये. पहिला व्हेरी फर्स्ट बॉल विकेट. भारताचा एक निलेश कुलकर्णी होता ज्याने मार्वन आटापट्टूचा विकेट इंटरनॅशनल टेस्ट करिअरच्या अगदी पहिल्या चेंडूवरती घेतला. याबरोबरच हो कड असेल नसेल, मात्र यष्टीरक्षकाकडून मोठी चूक होते तिथे. किरण पवार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि सुंदर प्रकारे या 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांबरोबर धावफलकावरती आपण बघू शकतो धावा
पुन्हा एकदा एक शॉर्ट आहे, पुन्हा एकदा एक धाव शॉर्ट होईल इथे. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नियम क्रमांक 18 हा रन्ससाठी बनवलेला आहे क्रिकेटमध्ये. रन्स तुम्ही धावा कशा घ्यायच्या आहेत, तुम्हाला त्याविषयी सगळं विवेचन दिलेलं आहे. आणि बऱ्यापैकी आपण पाहतो की पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, तुम्हाला रिटर्न क्रीजवरून निघाल्यानंतर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचायचं आहे आणि मग पुन्हा धाव दुसरी घ्यायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा खूप सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर हलकासा हात आला, चेंडू यावेळेस खाली राहिला. फलंदाजाचं अनुमान पूर्णपणे चुकलं होतं आणि प्रसंगी त्याने चेंडू सोडून देण्यावरती विश्वास ठेवला यष्टीरक्षक किरण पवारच्या हातामध्ये. 9 धावा, योग्य निर्णय महत्वाचा आहे. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला चेंडू सोडून देणं हा प्रकार खूप कमी बघायला मिळतो. अलीकडं अगदी वन डे क्रिकेटमध्ये सुद्धा कोणता फलंदाज चेंडू सोडून देत नाही. याबरोबरच एक चांगला फटका इथे मिळतोय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पाठीमागं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धावबाची संधी असू शकते तिथे, मात्र थ्रो खूपच उशिराने पोहोचला. 2 धावा, धावफलक 2 ने पुढे पोहोचेल तो 11. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण बघू शकतो या धावा. विकी भोईर एक उमदा गोलंदाज आहे आणि खूपच कौशल्य, मोठी प्रतिभा लाभलेला हा खेळाडू आहे आणि तुम्ही पाहताय त्याच्या गोलंदाजीचं वैविध्य इथे. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाचा प्रयत्न होता हुक करायचा, मात्र तुम्ही बघितला चेंडू बॅट निघून गेली. जो बॅटचा बॅकलिफ होतोय ते संपूर्ण शॉट खेळून झाला आणि नंतर बॉल आलेला आहे. ही विकेटची गंमत आहे. आम्ही सातत्यानं त्या गोष्टी सांगत असतो की बॉल थांबवून येतोय, बॉल थांबवून येतोय, आणि विशेष म्हणजे सगळ्या खेळाडूंना सुद्धा आपले हे प्लॅन्सच्या बाबतीमधली चर्चा ऐकायला जाते, परंतु ती मैदानामध्ये इम्प्लिमेंट करणं, स्वतःला त्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करणं हे निश्चित अवघड आहे. या संदर्भातलं देखील एक उदाहरण मी देईल, बघूया आपण. धावफलकावरती षटक क्रमांक 2 सुरू आहे. भारताचा संघ मला तर 1960 साल होतं काहीतरी, जो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेला होता आणि लिंडॉल नावाचा जो गोलंदाज आहे, कॉलिन वगैरे काहीतरी नाव आहे त्याचं, तर त्या लिंडॉलनं विनू मंकडला आउट केलं आणि विनू मंकडला कळलंच नाही की माझा बोल्ड कसा उडाला. दरम्यान आपण पाहतो चेंडू उजव्याच्या बाहेर आहे, वाईडची घोषणा. धावफलकावरती आपण बघू शकतो 13 धावा. पुढच्या इनिंग मध्ये देखील तसंच झालं. मग नंतर जी पार्टी होती, पोस्ट मॅच पार्टीमध्ये लिंडॉलला गाठलं विनू मंकडने आणि त्याला विचारलं की तू माझी विकेट कशी घेतो. तू म्हटला तुझी बॅकलीफ इतकी हाय आहे, ती खाली येईपर्यंत माझा बॉल निघून जातो. आणि मग ह्याने काय केलं की बॅकलीफ दुरुस्त केली. चेंडू उंच उडतोय, पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर. विकी भोईर इथे खराब गोलंदाजी पडते. धावफलकावरती आपण बघू शकतो 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवान स्पोर्ट्स. तर विनू मंकडनं त्या मॅच मध्ये नंतर सराव केला, बॅकलीफ कमी केली, पुढच्या टेस्ट मध्ये त्याने सेंचुरी केली आणि त्या पोस्ट मॅचला त्याने परत लिंडॉलला गाठलं. म्हटलं आता कसं आहे, जमलं का नाही मला. हे तर ही गंमत असते की तुम्ही स्वतःला ऍडजस्ट केलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे. मग तुम्ही विरोधी संघाच्या खेळाडूकडे देखील गेलात तरी चालेल. पुन्हा एकदा वाईड आहे इथे विकी भोईर कडून, मात्र निराशा होते. खूप चांगली गोलंदाजी आम्ही पहिल्या काही चेंडूमध्ये बघितली, पण सर बघा 3 वाईड इथे एका पाठोपाठ एक आलेला आहे. नहीं, डेफिनेटली देखिए राउंड द विकेट आ रहे हैं और वो जो एंगल बनाना चाह रहे हैं वो एंगल उन्हें मिल नहीं पा रहा है. और अगर एंगल नहीं मिलता है, अगर एंगल वाइड एंगल है तो वो वाइड एंगल को बदलना होगा. वो वाइड एंगल जब एक बार है तो ठीक है, जब 2 बार है फिर भी ठीक है, लेकिन जब 3 बार बन जाता है तो वाइड एंगल जो है ये बिंगो के मैड एंगल की तरह हो जाता है. उजव्या इष्टीच्या परत एकदा बाहेर, पुन्हा वाईड. हनुमानाची शेपटी सुद्धा मला वाटतं अशीच लांबत लांबत गेली होती आणि हे षटक देखील तसंच लांबत लांबत चाललेलं आहे. मात्र आपण मी जो उदाहरण आता दिलं की तुम्हाला ऍडजस्ट करायचंय, काय चुकतंय हे लवकर तुम्ही ओळखलं तर लवकर दुरुस्ती करता येते, परंतु आपली चूक जर ओळखताच आली नाही तर मात्र दुरुस्ती करणं अवघड जातं. आणि तेच आम्ही बघतोय इथे विकी भोईरच्या बाबतीमध्ये. पहिले 5 चेंडू काय सुंदर आहे, आपण स्क्रीनवरती बघतोय. याबरोबरच उंच उडालेला चेंडू, इथे क्षेत्ररक्षक खाली येईल, चेंडूच्या झेल टिपला, यश मिळतंय इथं विकी भोईरला. 4 चेंडू खराब आहे, मात्र 5वा चेंडू मोठा आनंद देऊन गेला. नियम खोया.
बल्लेबाज ने भी सोचा कि मुझे अब शॉट खेलना होगा, मैं कितनी बार वाइड बॉल को मतलब देखते रहूंगा, और वहीं पर उन्होंने गलती कर दी और एक आसान कैच वहां पर पूरा कर लिया गया। एक ऐसी गेंद जिस पर विकेट नहीं गिरना चाहिए था, वो विकेट यहाँ पर 70-70 विकेट। एक खरं तर प्लॅनचा भाग असावा, एखादा फलंदाजाचा जर वीक झोन असेल तो की त्याला उजव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू खेळता येत नसतील किंवा तिथे त्याला अडचण होत असेल, हे ओळखलेलं असावं विकीने। 4 वाईड त्यानं त्याच लेंथ वरती टाकलेले आहेत, लाईन तीच होती, लेंथ तीच होती, मात्र यावेळेस त्याने चेंडू थोडासा अलीकडे घेतला, तो चेंडू यशस्वी ठरला। फलंदाजाला असं वाटलं की चेंडू बाहेर जाईल, नंतर त्याच्या लक्षात आलं की चेंडू आतमध्ये आहे, तर त्याने बॅट टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता। आपण चेंडू पाहिला आकाशामध्ये उडालेला। तर या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये। कदाचित आपण अनेक वेळा अश्विन जडेजाला गोलंदाजी करताना बघितलेले, अनेक वेळा केदार जाधवनी सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी केली की वाईड चेंडू टाकलेले आहेत आणि महेंद्रसिंह धोनीने स्टंपिंग केलेले आहेत। तर हे जे कॉम्बिनेशन असतं, कदाचित फलंदाजाला जाळ्यात अडकवण्यासाठी तो एक प्लॅन असतो, तो एक डाव टाकलेला असतो आणि इथे तेच बघायला मिळालं। तो प्लॅन होता, अगोदर काही वाईड आले, परंतु शेवटच्या चेंडूवरती सुंदर विकेट विकी भोईरला। उजव्या यष्टीच्या बाहेर राजेश सोरटेचा हा चेंडू, हलकस अपील तिथे, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही। सुंदर चेंडू आहे। 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रशांत 4 धावसंख्येवरती खेळतो। अक्षय कासारला अलीकडे तो आलेला आहे, एक चेंडू तो खेळलेला आहे। मात्र आपण बघितलं आस्किंग रन रेट कडे जर बघितलं तर खूपच मागे असतात। साधारणतः 7च्या आतमध्ये जो ॲव्हरेज आहे तो आता पुढे रिक्वायर रन रेट मात्र 15.39 पर्यंत पोहोचलेला आहे। याबरोबरच परत एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण काय घेतोय तुम्ही बघा। जवळपास मला वाटतं मधल्या यष्टीवरती चेंडू असेल, तो उजव्या यष्टी सोडून निघून गेलेला आहे आणि असे चेंडू जे असतात ना, ते फलंदाजांना कठीण जाते खेळायला। या चेंडूवरती उत्तर शोधलेले अनेक फलंदाज खूप चांगलं तंत्र दाखवतात या चेंडूवरती खेळण्याचं, मात्र इथे फलंदाज फसलेला आहे। खाली राहिलेला चेंडू यावेळेस लिफ्ट करता आला नाही फलंदाजाला, तो जमिनीच्या समांतर जातोय मिड विकेटला, तिथे 1 धाव आणि धावफलकावरती पुढे 17 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये राजेश सोरटे चांगलं कमबॅक करतो या मॅच मध्ये। पहिल्या षटकामध्ये राजेश सोरटेने 8 धावा खर्च केल्या होत्या, या षटकामध्ये तो अधिक प्रभावी दिसतोय, अधिक तिखट दिसतोय आणि आग ओकणारी गोलंदाजी आहे। सरळ चेंडू लांब ठेवलाय त्याने शरीरापासून, हे तंत्र चांगलं आहे। आम्ही 20-20 मॅचेस बघतो, तिथे शरीरापासून लांब चेंडू ठेवला जातो। 6 षटकांची मॅच असेल टेनिस क्रिकेटवरती तर तुम्ही कक्षात चेंडू देऊ शकत नाही फलंदाजाला। याबरोबरच इथे पाहायचंय अपील हलकसं आहे, कदाचित बॅटची कड असावी, डाव्या कदाचित बाहेर चेंडू असावा, मात्र पंचांनी ते अपील फेटाळून लावलेलं आहे। धावफलकावरती 1 धावेची वाढ होईल आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 18 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे। पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाज थोडेसे शांत दिसले, असं वाटलं होतं की आता ही शांतता संपेल, पण राजेश सोरटेने या षटकामध्ये खूप चांगला अटॅक ठेवलाय, खूप चांगली गोलंदाजी आणि इथे पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू, षटक संपेल। या षटकामध्ये केवळ मिळालेले आहेत त्या एकच धाव, त्याची खरं तर त्याच्या नावावरती येईल। 2 धावा इथे खर्च झाल्या धावफलकावरती, मात्र 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। सर, राजेश सोरटेच्या गोलंदाजीबद्दल काय सांगाल? ना देखिए, जब भी हम जो गेहूं खाते हैं ना, गेहूं मध्य प्रदेश के सीहोर से आते हैं, और मध्य प्रदेश सीहोर के जो गेहूं आते हैं ना, उसके ब्रांड के ऊपर लिखा हुआ था सोर्टेक्स। ये सोर्टेक्स को अगर मैं थोड़ा सा तोड़ दूं शब्द को, तो सोर्टे एक्स फैक्टर रहा है इस मैच में। केवल आप देखिए, पहला ओवर पावर प्ले का ओवर था, ये भूलना नहीं होगा, लेकिन ये ओवर में जो वापसी की है राजेश सोरटे, द एक्स फैक्टर सोर्टेक्स, ये वाकई में काबिल तारीफ गेंदबाजी कही जाएगी। आता तुम्ही स्क्रीनवरती ज्यांना बघितलं त्यांची पाऊले सुद्धा या मैदानाला थोड्याच वेळामध्ये लागणार आहेत। सावर्डे संघामधून याबरोबरच हो उंच चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि झेल ठिपला। जखमेवरती मीठ सोडण्याचं काम इथे गोलंदाजांचं सुरू आहे। सेवेंटी विकेट, बहुत अच्छा किया जंगत पाटिल द्वारा, और ये मैच में अब बैकफुट पर रख दिया है शिवांश स्पोर्ट्स को मुन्ना देसाई 11 ने। ये किस तरह विकेट गिरा, उसका एक्शन रिप्ले, अंदर की जानिब कटी थी,
विद द टाइट उसको खेलना चाहते थे, लेकिन बराबर से अंजाम नहीं दे पाए। और हमारे कैमरा ने देखिए उसको आखिरी लम्हे तक कैप्चर किया। अंगद पाटिल ने कैच लिया, खुशी का इजहार किया, और यहाँ पर एक और विकेट प्रशांत मांगेला का गिरता हुआ। चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तोफखाना इथे धडाडतोय, गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, अपील तिथे आहे, पण या अपिलावरती पंचांची कोणती प्रतिक्रिया नाही. त्याने पहिलं नॉन स्ट्रायकर एंड अंपायर्सकडे बघितलं की मला तिथून काहीतरी सपोर्ट मिळेल, त्यानंतर स्ट्रायकर एंड अंपायर्सकडे गेला तो, तिथूनही उत्तर निश्चित मिळालं नाही. दोन्ही अंपायर निश्चित चर्चा करतायत तिथे, पण बघायचंय पुढे निर्णय. मला वाटत नाही की त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून पंचांच्या देहबोलीवरून की तो निर्णय बदलेल म्हणून. मात्र इथे चेंडू अत्यंत सुंदर टाकलेले आहेत, घातक, अत्यंत घातक. आपण म्हणतो ना अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी, अगदी जळते निखारे टाकतायत गोलंदाज फलंदाजांवरती. ही चॅम्पियन्स ट्रॉफीची ग्राउंड्समॅन आहेत आणि सुंदर काम या सगळ्या टीम्स आपण बघू शकतो. आमचे सगळे ग्राउंड्समॅन स्क्रीनवरती आहेत. एक बड़ी बात आपने अभी विजय पावले का जिक्र किया। अभी कुछ दिन पहले ही विजय पावले ने एक महिला पिच क्यूरेटर को 5,000 रुपए की राशि डोनेट की है। देखिए, ग्राउंड्समैन का जो काम होता है ये भी बहुत ही बेहतरीन होता है। मुझे याद है कुछ साल पहले बलविंदर सिंह संधू ने अपने पापा के नाम पर मुंबई के जो माली है उनके लिए एक स्कीम शुरू की थी, जिसके तहत 25,000 रुपये मालियों को दिए जाते थे। वो मेरे ख्याल से जो ग्राउंड्समैन है वो ग्राउंड का रख रखाव करते हैं। आज आप देखें, कत्थई रंग और हरे रंग की जो घास है और जो पिच हम देख रहे हैं, ये बगिया के जो माली है, ये हमारे ग्राउंड्समैन है, ये वो बागबान है जिन्होंने हमें क्रिकेट खेलने के लिए एक बहुत ही सुंदर मैदान मुहैया कराया है। निश्चित प्रत्येक घटकाचं महत्त्व स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये महत्त्वाचं असतं आणि ग्राउंड्समॅनचं महत्त्व निश्चित आपल्याला अधोरेखित करावं लागेल. त्यांच्या मेहनतीमुळेच खेळाडू चांगला खेळ करू शकतात. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही चांगल्या टुर्नामेंट, कुठल्याही मॅचमध्ये जर महत्त्वाचा फॅक्टर काय असतो तर ते विकेट आणि मैदान असतं, आणि ते जर व्यवस्थित नसेल तर पुढे प्रत्येकालाच अडचण येणार आहे, फलंदाजांना, गोलंदाजांना, पर्यायानं ऑर्गनायझर टीमला. आणि इथे ग्राउंड्समनचं काम निश्चित महत्त्वाचं आहे. सगळ्या आमच्या ग्राउंड्समनचं आम्ही मनपूर्वक कौतुक करतो. तर जाऊ मैदानामध्ये, जिथे 18 धावांवरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. एका बाजूनं राजेश सोरटेनं खरं तर कमी दाबाचा पट्टा तयार केला, आणि कमी दाबाचा पट्टा तयार झाला की वादळ येतच असतं ना, आणि दुसऱ्या बाजूनं विकी भोईर नावाचं वादळ आलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे निखाऱ्यांना वारा मिळाला की निखारे पेट घेतात, आज तेच इथं बघायला मिळालेलं आहे. ओ, इथे रिव्हर्स पूल, सुंदर फटका होता, दिशेच वेगाचा वापर केला, दिशा दिली चेंडूला, डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर मिळाल्या 4 धावा. 70-70 पॉवरफुल स्ट्रोक, 4 रन. वहां पर जैसे देखा, शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ. यावेळेस सरळ तो खेळला, बॅकफुटवरती आला होता. खरं तर चेंडू हवेमध्ये लिफ्ट करायचा होता, परंतु त्याने बघितलं की खूप लेंथ बॉल आहे, फक्त फ्लिकचा वापर केला आणि खूप सुंदर मनगटाच्या सहाय्याने खेळला मिड विकेटला. 1 धाव तिथे मिळते, 2 धावा मिळत आहेत. धावफलकावरती 22 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. आज विकी भोईर नावाचं एक चक्रीवादळ या मैदानाने अनुभवलेला आहे. 2 षटकं 11 चेंडूमध्ये मात्र 14 धावांमध्ये 3 फलंदाज बाद केलेत या विकी भोईरनं. फुलर लेनचा चेंडू आणि लॉंग स्टॉपचं महत्व काय असतं हे लक्षात आलं असेल आता. फलंदाज पुन्हा होईल बाद. 4था धक्का बसेल इथे. शिवान स्पोर्ट्सला अडचण होती, आता खोळंबा सुद्धा झालेला आहे. प्रशांत कोरगांवकर आउट होकर वापस जा रहे हैं. देखिए, बहुत अच्छी वापसी यहाँ पर विकी भोईर की भी कही जाएगी. देखते ही देखते अभी ये जो इक्वेशन है सरदर्द बनता हुआ. 12 गेंदों में 51 रनों की जरूरत. विकी भोईर 2 ओवर 14 रन 3 विकेट. अब यहाँ पर कोई ये बात सब लोग कोई भूल जाएंगे कि विकी भोईर ने 4 वाइड बॉल किए थे. लोग याद रखेंगे विकी भोईर ने ली हुई 3 विकेटें. संघर्ष में इंसान अकेला होता है, जब कामयाबी होती है तो उसके दोस्त बढ़ जाते हैं. और बिल्कुल विकी भोईर वहाँ पर उन्होंने बेहतरीन, और जो नुकसान हुआ था उसके मलाल को कम किया.
निश्चित सर, वाईड बॉल त्याने टाकले जरूर, परंतु ज्या बॉलला विकेट मिळाली ना, तो बॉल जर बघितला तुम्ही तर तो बॉल टाकण्याच्या प्रयत्नात त्याने 4 बॉल वाईड टाकलेले आहेत. त्यामुळं तिथे यश त्याने त्याच बॉलवरती घेतले जो त्याला अपेक्षित होता आणि त्या प्रयत्नात त्याने 4 बॉल वाईड टाकले. परंतु विशेष म्हणजे त्याला माहित होतं की मला इथेच विकेट मिळणार आहे. त्याने 2 वाईड टाकल्यानंतर सुद्धा बॉल बदलला नाही. त्याने तोच टाकायचा प्रयत्न केला, पुन्हा तोच टाकायचा प्रयत्न केला, परंतु यश मिळालं त्यावेळेस तो थांबलेला आहे. खरं तर हा निग्रह खूप महत्वाचा आहे, हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे आणि तो विकी भोईरमध्ये आज आम्हाला दिसलेला आहे. हॅट्स ऑफ. 4 षटकं संपली, 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटची 2 षटके शिल्लक आहेत आणि लक्ष्य अजून कठीण आहे, 51 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे वाईड आहे. ज्यावेळेस खरं तर टेनिस बॉलच्या अंपायरचं काम खूपच क्लिष्ट आहे, कारण बॅट्समॅन रिच टू दी बॉल हा ICC न नियम आणलेला आहे. फलंदाज प्रत्येक बॉलवरती शफल होतो, त्याचा गार्ड सोडून तो पुढे येतो, त्याचा रीच वाढतो. त्यामुळं पंचांना काळजी काटाने बघावं लागतं की याच्या कक्षेत आहे का हा चेंडू, नाही आहे का, नाही का, आणि मग त्यांना तो निर्णय द्यावा लागतो. त्यामुळे इथे निर्णय देणं सोपं काम नाहीये. याबरोबरच खूप चांगला फटका, 1 धाव इथे मिळणार आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळायचं का म्हणे. इथे त्या मुशीतून आलेला अंपायर्स पाहिजे, त्या मुशीतून आलेला आयोजक पाहिजे, त्या मुशीतून आलेला खेळाडू पाहिजे. आणि हा सगळ्यांचा मेळा इथे जमलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं. इथे जी माणसं आहेत, काम करतायत, यशस्वी करतायत, इथे खेळतायत, हे सगळेच त्या मुशीतून तावून सुलाकून आलेले आहेत. यस, उजव्या इष्टीच्या बाहेर आता पुन्हा ठरेल वाईड. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचते. ते 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पकड निश्चित सुंदर बनवलेली आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये 2 बॉल पुरेसे होतात तुमची पकड सैल होण्यासाठी. आणि जर वाईड चेंडू अशा एखाद्या संधी मिळाली प्रतिस्पर्ध्याला तर ते तिथून देखील मार्ग तयार करू शकतात. पाहायचंय इथे पुढे काय घडणार आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उशिराने तिथे पोहोचतोय. ओहो, हातातून निसटला देखील. फायदा घेत 2 धावा पूर्ण होत आहेत. 27 वरून पुढे धावफलक 29 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवान स्पोर्ट्स, सूरज पस्टे आणि अमरेश नाईक ही जोडी मैदानामध्ये. दोघंही नवीन आहेत, पण पाहायचंय त्यांच्या समोर एक संधी, त्यांच्या समोर आज काहीतरी करून दाखवायची. कारण हिंदीमध्ये एक म्हण आहे, थॉट आहे की कठिन परिस्थिती ऐसी होती है जो आदमी को झिरो से हीरो बना देती है. आणि आज विलक्षण कामगिरीने हीरो बनण्याची संधी या दोन्ही फलंदाजांकडे आहे. तुमच्या समोर सोपी संधी येईल, तुम्ही सोपी संधी घेतली, तुम्ही तिथे चांगलं काम केलं, जिंकून दिलं, तुमच्याकडे फारसं कोणी बघणार नाही. पण मॅच अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर मॅच जिंकून देत असाल, काही वेगळा पराक्रम करत असाल, तर तो पराक्रम हा चिरकाल स्मरणात राहतो. चिरकाल त्या स्वाद त्या पराक्रमाचा तुम्हाला मिळत राहतो. वाईट चेंडू पुन्हा एकदा. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे 31 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये इथे सुरू आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 44 धावांची गरज आहे अजूनही. निश्चित टार्गेट मोठे अजून, परंतु अशक्य निश्चित नाहीये. आणि क्रिकेटमध्ये शक्य अशक्य या गोष्टीला काही महत्व नाही. जर तरला क्रिकेटमध्ये काही महत्व नसतं. तुम्ही परफॉर्मन्स काय करताय या गोष्टीला महत्व आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू इनसाइड आउट खेळला. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय. पोहोचला चेंडू पर्यंत. मिळत आहे 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. थ्रो जरी खराब असेल तरी बॅकअप मिळतोय, त्यामुळं तिसऱ्या धावेची शक्यता दुरापास्त आहे. धावफलकावरती 33 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 गौरेश आपण पाहतोय निश्चित नाही, मात्र धावा रोखलेल्या आहेत. जी गरज होती मोठ्या फटक्यांची, चौकार षटकारांची फलंदाजी करणाऱ्या संघाला, त्यानं ते काही मिळू दिलेले नाही. ते कारण ज्यावेळेस मोठ्या धावा गरजेच्या असतात, फलंदाज निश्चित मोठ्या फटक्यांसाठी जातात. यावेळेस हो 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 खूप सुंदर चेंडू, खूप सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, खाली राहिला आणि फलंदाजाचा जो इरादा होता तो उद्ध्वस्त झाला. पुन्हा निर्धाव चेंडू. धावफलकावरती 33 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 44 धावा. 42 धावांची गरज आहे. यस, चेंडू आकाशामध्ये. अंगद तिथे थोडा वेळ निश्चित तो बेसावत होता.
परंतु वेळीच तो पुन्हा चेंडूवरती आला आणि अडवला चेंडू. अंगद एक मोठा स्टार खेळाडू आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा इथे 35, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. आपण पाहतो यानंतर डोंबिवली ग्रामीणची टीम, केतन म्हात्रेला आपण बघतो, ही सगळी मजबूत टीम आहे. यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. येस, थँक्यू नरेश सर. माझ्या 2 मित्रांना फक्त सूचना आहेत. एक MH12KN 1959 1959 आणि दुसरे माझे मित्र आहेत MH46BK 3459. या दोन्ही गाड्या चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत. ट्रॅफिक अडलंय. दोन्ही गाड्या तातडीने काढायच्यात. MH12KN 1959, MH46BK 3459 या 2 4 व्हीलर आहेत. ह्या रस्त्यात मधोमध लावलेल्या आहेत. ते जे कोणी माझे सुजाण मित्र आहेत त्यांनी ताबडतोब काढायच्यात. पहिल्या सामन्याच्या क्लायमॅक्सकडे आपण बोललोय. फार काही क्लायमॅक्स किंवा रंगतदार नाट्य काही घडेल अशी स्थिती नाही आहे. वन साईड मॅच आपल्याला समोर पाहायला मिळते आणि सेकंड मॅच मात्र चुरशीची होईल अशा पद्धतीचे 2 संघ आता भिडणार आहेत. एक आहे तिरुपती सावर्डे आणि दुसरा आहे डोंबिवली ग्रामीण. दोन्ही संघामध्ये खूप ताकदीचे खेळाडू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज एंडकडनं अंतिम षटक मला वाटतं सुरू आहे आणि आपण बघू शकतोय की दोन्ही फलंदाज, त्यांची बॉडी लँग्वेज. नाऊ इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. नरेश सर. निश्चित औपचारिकता आपण म्हणू शकतो, कारण 40 धावांची गरज आहे आणि अंगद पाटीलचे फक्त 5 चेंडू शिल्लक आहे. अगदी जे काही सावट होते ना, आपण म्हणतो ना पराभवाचे सावट, गडद, ते सगळे दूर झालेले आहेत आता आणि आकाश निरभ्र स्वच्छ प्रकाश समोर दिसतोय. तो म्हणजे मुन्ना देसाई 11च्या समोर. एका बाजूनं शिवान स्पोर्ट्स अडचणीत सापडलेला संघ आहे. पराभवाच्या अगदी गर्तेत सापडलेला आहे ते. परंतु या वर्षीच्या स्पर्धेचं नियोजन तुम्ही बघितलं तर अत्यंत सुंदर आहे. तुम्ही पहिली मॅच कदाचित तुम्हाला तुमचे प्लॅन्स खराब झालेले असतील, तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स तुमच्या लौकिकाला देता आला नसेल, तरी देखील तुम्ही दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा रिफ्रेश खेळू शकता. काही नवीन प्लॅन्स, नवीन ॲडजस्टमेंट करून तुम्ही दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा येऊ शकता. तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा जिंकू शकता. तुम्हाला संधी असणार आहेत. म्हणजे लाईफलाईन आहे. एक मॅच हरल्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला स्पर्धेचा प्रवेश बंद होतो. यावर्षी तसं होणार नाही आणि त्यासाठी ओमसाई स्पोर्ट्सला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजकांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो की ज्यांनी खूप चांगला फॉर्मॅट इथे आणलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट मात्र खराब फटका, चेंडू आकाशामध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर तिथे खाली, झेल टिपला आणि अजून एक धक्का इथे शिवान स्पोर्ट्सला. 36 धावसंख्येवरती 5वा फलंदाज झालेला बाद. 70-70 सुपर पॉवर विकेट नंबर 5. अंगदचा चेंडू आपण पाहिला. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न केला त्याने तिथे, परंतु हा प्री डिटरमाइंड शॉट असतो. फलंदाजांना काय खेळणार हे जर गोलंदाजाने ओळखलं ना, ते गोलंदाज असा चेंडू टाकतो. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळला तिथे, मात्र क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला उभा आहे. 1 धाव इथून मिळते आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 37. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे आणि मोठ्या विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी मुन्ना देसाई 11 संघाकडून होते. पहिला सामना त्यांना अत्यंत सोपा ठरतोय आणि त्यांनी उभं केलेलं 74 धावांचं आव्हान जेमतेम अर्ध्या धावा आता धावफलकावर ते 37 आणि शेवटचा चेंडू केवळ शिल्लक आहे. मोठा विजय. बाहेरची कड आणि इथे फलंदाज 6वा बाद. जवळपास 37 धावा जेवढ्या बनवल्या तेवढ्याच धावांनी विजय संपादन केलेला आहे तो मुन्ना देसाई 11. सुंदर विजयासाठी त्यांना निश्चित प्रकारे शुभेच्छा आणि निश्चित शिवम स्पोर्टला देखील आम्ही पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतो. चला, एक जबरदस्त मॅच इथे संपलेली आहे. सुरुवातीच्या सत्रामध्ये किरण पवारनं जी तडाखेबाज फलंदाजी केली, नेत्र दीपक रोशनाई इथे मैदानामध्ये दाखवली. 48 हस्तांदोलन करा आणि मग ग्राउंड सोडा.
दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड्स करा. काल दिवसभरामध्ये रात्रभरामध्ये आम्ही बघितलेले अत्यंत चांगली सुंदर शिस्त आम्हाला बघायला मिळाली. आज देखील सगळ्या खेळाडूंनी त्याच गोष्टी फॉलो करायच्या आहेत. तर बघा ज्यावेळेस नवीन मॅच सुरू होईल आपल्या समोर नवीन आवाज तुमच्या कानावरती येतील आणि या ठिकाणी यानंतरच्या इनिंगसाठी कुणाल दाते सरांबरोबरच आपल्याशी जोडले जात आहेत मच्छिंद्र पाटील सर. निश्चित रायगड जिल्ह्यातून अर्थात नवी मुंबईमधून हे दोन अत्यंत सुंदर आवाज आपल्या कानावरती येतील. सामन्याची मजा काही और वाढेल. दोन्ही समालोचकांना आम्ही शुभेच्छा आणि त्यांचं करतो मनापासून स्वागत. थँक्यू सो मच.